प्रत्येक वर्षी आपण शिवाजी महाराजांची जयंती खूप थाटामाटात ढोल वाजवून डीजे वाजून साजरी करतो, पण शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या किंवा शिवाजी महाराजांचे असे काही गुण ज्यामुळे आपण आज त्यांना ओळखतो, ते गुण आपल्यामध्ये आहेत का? आणि महाराजांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यांचा उपयोग खरंच आपण आज करतो का, याचा विचार करायची वेळ आली आहे. शिवाजी महाराजांचे फक्त नाव घेऊन त्यांना वंदन करून चालणार नाही, तर शिवाजी महाराजांच्या आदर्श व्यक्तिमत्वामधील असे काही गुण ते आपण आत्मसात केले पाहिजे आणि ख्या अर्थाने त्यानंतरच शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकार राहील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून, त्यांच्या जीवन चरित्रातून शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यांचे संपूर्ण जीवन विलक्षण, प्रेरणादायी, मार्गदर्शक असे आहे आणि आजच्या व्हिडिओमधून आपण असेच काही शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वांच्या गुणाबद्दल जाणून घेणार आहोत, जेणेकरून ते आपल्या आयुष्यात आपल्याला खूप उपयोगात येतील. तर ते गुण कोणकोणते आहेत ते क्रमाक्रमाने पाहूया. नंबर 1. प्रचंड दूरदृष्टी. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आलेल्या पाहुण्यांमध्ये एक इंग्रज अधिकारी होता. तो अधिकारी विचार करत होता की गडाची उंची इतकी प्रचंड आहे, वरती येण्यासाठी अतिशय अरुंद आणि अवघड वाट आहे. अशा स्थितीत जिथे माणसाला गडावर जायला कठीण आहे, तर मग महाराजांनी गडावर हत्ती आणला कसा, त्याला तो प्रश्न सतावत होता. नंतर त्याला समजले की महाराजांनी किल्ला घेतल्यानंतर किल्ल्याचे बांधकाम सुरू करायच्या अगोदरच हत्तीचे पिल्लू वरती आणले होते. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी थक्क करणारी होती. शिवाजी महाराजांनी समुद्रावरती आरमार उभे केले, त्यातूनही त्यांची दूरदृष्टी दिसून येते. समुद्रमार्गाने शत्रू येऊ शकतो हे शिवाजी महाराजांना माहीत होते. आरमारामुळे सागरी किनाऱ्याचे संरक्षण होणार होते, शिवाय समुद्रात व्यापारही करता येणार होता. दूरदृष्टीने समुद्राचे महत्त्व ओळखून शिवाजी महाराजांनी स्वतंत्र आरमार उभे केले. आपल्या लोकांना जहाज बांधणीचे तंत्र अवगत नव्हते. पोर्तुगीज लोक खूप चांगल्या पद्धतीने जहाज बांधणी करायचे. महाराजांनी पगार देऊन पोर्तुगीज लोकांना आपल्याकडे जहाज बांधणीसाठी कामावर घेतले व त्यांच्या हाताखाली आपली माणसे दिली. ज्या ठिकाणी एक माणूस लागणार होता, महाराजांनी तिथे 2-2, 3-3 माणसे दिली. गरजेपेक्षा जास्त माणसे हाताखाली का देत आहेत हे पोर्तुगीजांच्या लक्षात आले नाही. ही माणसे काम करत आहेत असे दाखवत होती, पण खरे तर ती खास निरीक्षण करत होती. जहाज बांधणीचे तंत्रज्ञान शिकून घेत होती. शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे जहाज बनवण्याची कला आपल्या लोकांनी अवगत करून घेतली होती. शिवाजी महाराजाप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यात दूरदृष्टी ठेवून विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्याला कधीही हेल्थचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि वेळेवर जर आपल्याकडे पैसे नसतील तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यासाठी आपण हेल्थ इन्शुरन्स काढून ठेवला पाहिजे, जेणेकरून अडचणीच्या काळात आपल्याला उपयोगाला येईल. आपल्याला 2 वर्षांनी आयुष्यात कोणत्या ठिकाणी जायचे आहे, त्या दिशेने दूरदृष्टी ठेवून त्याचा आजच विचार करून त्यानुसार प्रयत्न केले पाहिजे. नंबर 2. जबरदस्त मांसशास्त्र. शिवाजी महाराज मांसशास्त्राचे जाणकार होते. अफजल खान शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी विजापूरकडे निघाला होता. प्रचंड सैन्य, हत्ती, घोडे, तोफा घेऊन अफजल खान येत होता. पुढे वाटेत येत असताना अफजल खान लहान मोठी ठाणी जिंकून येत होता. शिवाजी महाराजांनी कुठेच त्याला विरोध केला नाही. त्यामागे एक विचार होता. विरोध झाल्यामुळे शिवाजी महाराज भित्रे आहेत असे त्याला वाटले. शत्रूला कमी लेखण्याची चूक अफजल खानाने केली, तसा विचार करायला महाराजांनी त्याला भाग पाडलं. भेटीसाठी जागा निवडतानाही महाराजांनी अतिशय बारकाईने विचार केला. भेटीसाठी अशी जागा निवडली की शामियानातील बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवता येईल. महाराजासोबत 2 मावळे होते, त्यांची निवड ही खूप विचारपूर्वक केली होती. खानासोबत असलेला सय्यद बंडाला रोखण्यासाठी जिवा महालाला सोबत घेतलं होतं. त्याला फक्त सय्यद बंडावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. दुसरा संभाजी कावजी कोंडाळकर हा अफजल खानाच्या ताकदीचा धीप्पाड. त्याला फक्त खानावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. महाराजांनी भेटीसाठी साधा तंबून उभारता अप्रतिम शामियाना उभारला होता. त्यात झुंबर, तक्ते, गर्दे, महागडे कपडे लावून ठेवले होते.
भेटीच्या वेळी ठरलं असतानाही महाराज 2 तास उशिरा पोहोचले. खरं तर महाराजांच्या गडावर अफजल खान येणार होता, म्हणजे महाराज त्याच्या स्वागतासाठी हजर असायला हवे होते. पण महाराजांनी तसं नाही केलं. स्वतः अफजल खान महाराजांची वाट पाहत शामियानात बसला. महाराज उशिरा येणार असल्यामुळे अफजल खान शामियानामधील झुंबर, कपडे पाहत बसला. सौंदर्य पाहण्यात तो रम्मान झाला. म्हणजेच युद्धाच्या अंतिम टप्प्यात खानाला युद्धाच्या विचारापासून दूर करण्यात महाराज यशस्वी झाले. खरे तर अनेक महिने तयारी करून ज्या गोष्टीसाठी खान आला होता, अंतिम वेळ आली असताना त्याला त्या विचारापासून दूर लोटण्याचं काम महाराजांनी खूप हुशारीने केलं. शेवटी खानाचा वध करण्यात महाराज यशस्वी झाले. या संपूर्ण प्रकरणात महाराजांनी जबरदस्त मानसशास्त्र वापरले होते. आपणही आपले मानसशास्त्र विकसित केले पाहिजे. एखादा व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये आहे त्याची मानसिक स्थिती ओळखून आपण त्याच्याशी संवाद केला पाहिजे. मित्र असेल तर त्याची मदत केली पाहिजे आणि शत्रू असेल तर ते सुद्धा ओळखले पाहिजे. नंबर 3. शौर्य. शिवाजी महाराज शूरवीर होते. शिवाजी महाराजांनी अनेक लढाया लढल्या. ते स्वतः लढाईत उतरत होते. अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे छाटली, अशा प्रसंगातून त्यांचे शौर्य दिसून येते. आता तुम्ही म्हणाल मला तर काही शिवाजी महाराजासारखी लढाई करायची नाही. तुमचे बरोबर आहे. पण तुमचे आयुष्य देखील एका लढाईप्रमाणेच आहे आणि यामध्ये कुठेही घाबरून जाता, कुठेही खचून जाता मरेपर्यंत झुंज देणे आणि आपले जे उद्दिष्ट आहे ते साध्य करणे. बरेच लोक जीवनात छोट्या छोट्या समस्या किंवा अडचणी आल्या तर आत्महत्या करतात, आपल्या जीवनाचा प्रवास संपवतात. पण त्या ठिकाणी आपण शौर्याने लढले पाहिजे, जीवनाशी संघर्ष केला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच गुण आपल्याला खूप काही शिकवून जातो. नंबर 4. धैर्य. शौर्य सोबतच धैर्य हा गुणही शिवाजी महाराजांमध्ये होता. धैर्य असल्याशिवाय शौर्याची कामे होत नाहीत. महाराज कोणत्याही कठीण प्रसंगी कधीच डगमगत नव्हते. त्यांच्या स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर ते कोणत्याही संकटाशी ते मोठ्या धैर्याने तोंड देत. औरंगजेबाने आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांना कैद करून ठेवले, पण महाराजांनी हिंमत न हारता त्या प्रसंगातून बाहेर पडण्याची युक्ती योजली. मनाचा निडरपणा, बेडरपणा आणि ठाम संकल्प हा धैर्याचा स्थायी भाव असतो. जेव्हा भीती तुमचे दार ठोठावते तेव्हा दार उघडण्यासाठी धैर्य पाठवा. जर तुम्ही ते करू शकाल तर मला आशा आहे की यश तुमचेच असेल. धैर्य म्हणजे तुमची भीती, वेदना किंवा धोक्याचा सामना करणे आणि हाच शिवाजी महाराजांचा महत्त्वाचा गुण आपणही अंगीकारला पाहिजे. नंबर 5. शिस्त. शिवाजी महाराजांची शिस्त फार कडक होती. शिस्त मोडणाऱ्यास ते शिक्षा करत होते. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. आपणही आपल्या आयुष्याला एका प्रकारे शिस्त लावली पाहिजे. कधी उठायचे, कधी झोपायचे, कोणत्या गोष्टी कोणत्या वेळी करायच्या, कधी टाइमपास करायचा, कोणत्या वेळी काम करायचे हे सर्व ठरवून घेतले पाहिजे. आणि जर आपण स्वतःशीच शिस्त मोडली तर त्यावर शिक्षाही केली पाहिजे आणि हाच गुण तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यास खूप मदत करेल. नंबर 6. सूक्ष्मदृष्टी. शिवाजी महाराज अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीतही खूप बारकाईने आणि दूरदृष्टीने विचार करत होते. महाराजांचा प्रत्येक गडावर आदेश होता की रात्री झोपताना तेलाच्या वाती विझवून झोपायचे. तेलाच्या वासाने उंदीर आला, वात पळवली व गंजी जवळ घेऊन गेला तर गंजी पेटेल. गवताच्या गंजा पेटून गेल्या तर गडावर जनावरांच्या चायाचा प्रश्न उभा राहील. अशा गोष्टीतून लहान सहान गोष्टीतली शिवाजी महाराजांची सूक्ष्म नजर दिसून येते. नंबर 7. पद्धतशीर नियोजन. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटका करून घेताना पद्धतशीर नियोजन करून टप्पे ठरवले होते. पोलादखानाच्या पहायातून बाहेर निसटणे, पहायातून निसटल्यानंतर आग्र्यातून बाहेर पडणे, आग्र्यातून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रात पोहोचणे, असे टप्पे ठरवून प्रत्येक टप्पा यशस्वी होण्यासाठी महाराजांनी त्यासाठी विशेष नियोजन केले होते. एखादी योजना संपूर्ण यशस्वी कशी करून दाखवायची ते या संपूर्ण प्रकरणातून लक्षात येते. आपणही आयुष्यात कामे करताना अतिशय पद्धतशीर नियोजन करून केले पाहिजे, जेणेकरून ती कामे करताना कोणताही अडथळा होणार नाही.
नंबर 8. नेतृत्व. शिवाजी महाराज अनेक प्रसंगात स्वतःच नेतृत्व करत होते. शाहिस्तेखानावर आक्रमण, अफजल खानाचा वध, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, दक्षिण दिग्विजय अशा अनेक प्रसंगी महाराजांनी स्वतः नेतृत्व करून संकटांना सामोरे गेले होते. नंबर 9. सकारात्मकता. शिवाजी महाराजांनी आलेल्या प्रसंगांना सकारात्मकतेने सामना दिला होता. सकारात्मक राहून महाराजांनी मोठ्या संकटांवर विजय मिळवला. आपल्या आयुष्यात समोर जाण्यासाठी हा एक खूपच महत्त्वाचा गुण आहे. कोणत्याही गोष्टीला आपण सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे, जेणेकरून नकारात्मक शक्तीचा काहीच उपयोग होणार नाही आणि आपली कामे आपण सहजपणे पूर्ण करू शकू. नंबर 10. स्त्री सन्मान. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात स्त्रियांवर कधीही अत्याचार होऊ दिला नाही. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी देऊन सन्मान करून परत पाठवले. स्त्रीवर कोणी अत्याचार केला असेल आणि जरी तो आपल्या सेनेतील असला तरी महाराज त्याला शिक्षा करत होते. शिवाजी महाराजांनी स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवले. शत्रूच्या प्रदेशात असतानाही परस्त्रीला व लहान मुलांना कधीही आपल्या मावळ्यांना धक्काही लावू दिला नाही. तसा स्पष्ट आदेशच त्यांनी सैन्यात दिला होता व त्याचा अंमलही करवून घेतला होता. शिवाजी महाराजाप्रमाणे आपणही स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. परस्त्रीला मातेसमान मानले पाहिजे आणि आपल्या चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली पाहिजे. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. दूरदृष्टिकोन, शिस्त, सकारात्मक राहणे, प्रत्येक कामाचं नियोजन करणे, लहान सहान काम करताना सूक्ष्म दृष्टी ठेवणे, मानसशास्त्राचा उपयोग करणे, महिलांचा सन्मान करणे अशा अनेक गोष्टी आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिकल्या पाहिजे व त्यांचा जीवनात उपयोग केला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.